आता या क्षणाची एक अतिशय मोठी बातमी ती म्हणजे विरारमध्ये पैसे वाटल्याचा विनोद तावडेंवरती आरोप करण्यात आलेला आहे। विरारमध्ये विनोद तावडे यांच्यावरती पैसे वाटल्याचा आरोप हा सध्या केला जातोय। विरोधकांकडून हा आरोप करण्यात आलेला आहे। काही काळ गोंधळ सुद्धा या ठिकाणी झाला। साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। तर विरारमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटले असा आरोप हा सध्या केला जातोय। आपण जर बघितलं तर काल सायंकाळपर्यंत प्रचार संपलेला आहे। उद्या मतदान होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी पैसे वाटले जात आहे असा आरोप वारंवार केला जातोय आणि आता थेट भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यावरती हा पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आता पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत। संपूर्ण तपासणी सध्या केली जाते। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे देत आहे। महेंद्र, सध्या या ठिकाणची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहे। नेमकं काय सुरू आहे? पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत। विनोद तावडेंवर हा गंभीर आरोप आहे। नालासोपाऱ्यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्ते आणि भाजपमध्ये एक प्रकारे राडा झालेला आहे। या ठिकाणी भाजपचे नेते विनोद तावडे हे भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत एक खाजगी बैठकीत होते आणि या बैठकीमध्ये बहुजन विकास आघाडीला माहिती मिळाली की विनोद तावडे हे यांच्या कडून जे आहे ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पैसे वाटप होत असल्याचा जी माहिती मिळाली। त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते पोहोचले। त्यांनी जे आहे ते बॅगा चेक केल्या। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो काही पाकिटे देखील दिसत आहेत आणि विनोद तावडे हे देखील या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत। मात्र अधिकृत माहिती अद्यापही इलेक्शन निवडणूक आयोग किंवा रिटर्निंग ऑफिसकडनं जे आहे ती अधिकृत माहिती आलेली नाही। मात्र बहुजन विकास आघाडीने जो आहे तो आरोप केलेला आहे की भाजप या ठिकाणी पैसे वाटत आहे। निवडणुकीच्या मतदानासाठी 12 तास उरलेले आणि त्या अगोदरच नालासोपाऱ्यात हा मोठा राडा झालेला आहे। या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। निश्चितच महेंद्र, मात्र आपण जर बघितलं तर या ठिकाणी हातात जसं की तुम्ही सांगितलं पाकिट दिसतंय, पैसे सुद्धा दिसताय। भाजपकडून काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? कारण स्वतः विनोद तावडे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या संदर्भात विनोद तावडे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न व संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी सध्या तरी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। मात्र ज्या ठिकाणी ते बसलेले आहेत त्याच्याच बाजूला एक बॅग आहे। त्या बॅगमध्ये बहुजनच्या काही कार्यकर्त्यांनी ती बॅग उघडून ते पाकिटं देखील स्पष्ट त्याच्यामध्ये दिसतात। नेमके हे पाकिटं कोणाचे आहेत, हे कोणासाठी आणले होते आणि काय आहे या संपूर्ण घटना तपास जो आहे तो आता पोलीस करत आहेत। महेंद्र, नेमके पैसे कुणाला दिले जात होते? सामान्य जनतेसाठी हे पैसे आले होते का? कशासाठी हे पैसे आणण्यात आले? काय माहिती आहे? बरोबर आहे। वसई विरारमध्ये एक प्रकारे बहुजन विकास आघाडीच्या 2 विधानसभा आहेत। नालासोपारा विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर आहेत, तसेच शिवसेना ठाकूर देखील 3 टर्मचे आमदार आहेत। तरी भाजपला त्या ठिकाणी विजय मिळवण्यासाठी अशा प्रकारची स्ट्रॅटेजी वापरण्यात आल्याचा आरोप बहुजनकडनं करण्यात येतोय। हे पैसे कोणासाठी आणले किंवा हे कुठून आले याचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा तपास जो आहे तो निवडणूक आयोग आणि पोलीस समांतर तपास करत आहेत। मात्र सध्याच्या या ठिकाणची परिस्थिती काय आहे? काहीसा गोंधळ निर्माण झालेला होता, आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे का? ज्या ठिकाणी हे घटना घडली त्या ठिकाणी विनोद तावडे भाजप कार्यकर्ते संवाद साधत होते आणि त्याच ठिकाणी बहुजनचे कार्यकर्ते पोहोचले होते। तरी आता सध्या जी आहे ती परिस्थिती शांत आहे। मात्र बहुजनचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तसं भाजपचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दोन्ही बाजूला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। आता सध्या परिस्थिती जरी शांत असली तरी कायदा सुव्यवस्था बिघडू शकते अशी चिन्हे या ठिकाणी दिसून येत आहेत। मात्र आपण जर बघितलं तर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। मात्र महेंद्र, पोलिसांसोबत काही बातचीत होऊ शकली का? त्यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काही सांगितलंय का? या संदर्भात अद्याप पोलिसांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये। सध्या जे वातावरण जे आहे, जो गोंधळ आहे तो शांत कसा होईल यावरती पोलिसांनी लक्ष दिलेलं आहे। पोलिसांनी या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात येईल। मात्र सध्या ही घटना कशी घडली, का घडली आणि हे पाकिट कुणी आणले, कसे आणले याचा तपास जो आहे तो पोलीस आणि निवडणूक आयोग केल्यानंतर पोलीस सविस्तर माहिती दिल्याची माहिती देण्यात बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि तावडे यांच्यामध्ये सुद्धा बाचाबाची झाली असल्याचं कळतंय। या संदर्भात काय माहिती? बरोबर आहे। ज्या ठिकाणी तावडे जे भाजपचे कार्यकर्ते त्यांचे संवाद साधत होते त्या ठिकाणी बहुजनच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे।
या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की विनोद तावडे त्या ठिकाणी उत्साहित, मात्र पोलीस कर्मचारी अधिकारी देखील त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. बहुजनचे कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी देत आहेत. पाकिटं आणि पाकिटामधले पैसे देखील त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. या ठिकाणी विनोद तावडे यांना धक्काबुक्की झाल्याची प्राथमिक माहिती समोर आहे. आता नेमकं पोलीस या घटनेचा तपास कसा करताय, मुख्य सूत्रधार कोण आहे, हे पैसे कुणासाठी आले, विनोद तावडे तिकडे काय करत होते किंवा बहुजनचे कार्यकर्ते हे तिकडे कशासाठी गेले होते, हा सर्व घटनेचा तपास जो आता पोलीस करत आहेत. निश्चितच महेंद्र, खरं तर आता विनोद तावडेंची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी.